संगमनेर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर मारहाण। संगमनेर तालुक्यामध्ये धांदरफळ गावात जवळील निजामपूर येथील भाजपाचे कार्यकर्ते पंढरीनाथ वलवे या कार्यकर्त्याला मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाला म्हणून याला बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेला एक दिवस होत नाही तर लगेच रात्री बाळासाहेब थोरात यांचा प्रचार करणाऱ्या तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली। या दोन्ही पक्षांमध्ये मागील काही दिवसांपासून रोजच या तालुक्यामध्ये काही ना काही आरोप एकमेकांवर करत आहेत। शिवसेना आणि काँग्रेस यांचे संगमनेर तालुक्यात जोरदार आक्रमण होत असताना समोर येत आहे। या दोन्ही पक्षांचे जर रोजच वादविवाद, दडपशाही, गुंडगिरी एकमेकांवर होताना नागरिकांमध्ये दिसत आहे। आता नागरिकांचा पडलेला प्रश्न आहे, या दोन्ही पक्षांची रोजची दडपशाही, गुंडगिरी संपतच नाही आहे, तर आता हा तिसरा चेहरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसेकडून उमेदवारी घेणारे हिंदू धर्मरक्षक योगेशभाऊ सूर्यवंशी यांना आता जनतेकडून सुवर्ण संधीचा मोठा पाठिंबा देण्यात येत आहे। हे दोन्ही पक्ष आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करू शकत नाही तर ते उमेदवार पूर्ण संगमनेर तालुक्याचे संरक्षण कसे करणार, अशी खळबळ पूर्ण संगमनेर तालुक्यात उडाली आहे। मनसेकडून उमेदवारी घेणारे हिंदू धर्मरक्षक योगेशभाऊ सूर्यवंशी यांना संगमनेर तालुक्यातील जनतेचा खूप मोठा पाठिंबा हे सर्वांना दिसून येत आहे। शेरनी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा। शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड, न्याय फोडण्या भाग होऊनी भिडा, रक्षण धर्म उचली शस्त्र वाहिले